आपण रॅपिड फायर घेऊया, जे जे फनी रॅपिड फायर असणार आहेत तुला आवडतील असेच आपण काढायचा प्रयत्न केलेला आहे. सकाळची तू हे आहेस म्हणजे तुला सकाळी लवकर उठायला आवडतं की रात्री उशिरा झोपायला आवडतं? सकाळी लवकर. चहा की कॉफी? सध्या दोन्ही पण चहा. अभिनय की नृत्य? कला दोन्ही. कॅमेरा रोल झाला की सर्वात आधी रिंकू काय करते? कॅरेक्टर मध्ये जाते. कॅरेक्टर मध्ये पटकन. आणि सैराट मधील आठवण जी कायम लक्षात आहे आत्ताही? खूप आहेत पण आय थिंक आठवणपेक्षा सगळ्यात स्पेशल मोमेंट होता जो नॅशनल घेताना होता. आवडता मराठी कलाकार अभिनेता? आईला आपल्याकडे किती नाही एकच. आपल्याकडे खूप आहेत खूप आहेत पण चांगले तरी कलाकार तुला आहेत. सगळ्याच बाबतीने मी म्हणते एक अभिनेता म्हणजे माणूस तुम्ही म्हणून मला पण आणि माणूस म्हणूनही आणि कलाकार म्हणूनही सगळेच वेगवेगळे तरी आहेत. एखादं नाव मी कुणी कलाकार म्हणून चांगला असेल. लक्ष्मीकांत बेर्डे आहेत, अशोक मामा आहेत. पण लक्ष्मीकांत यांना तू भेटली नसशील नाही पण सिनेमे पाहिले म्हणजे म्हणजे कलाकार म्हणून आहेत. आणि अशोक मामा तर प्रत्यक्षात ते माणूस म्हणूनही तितकेच छान आहेत. मराठी अभिनेत्री? स्मिता पाटील. ओ वाव. आणि नुकतीच रिंकूला जर कुणाला माहित नसेल तर ही एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी तुला स्मिता पाटील यांच्यासारखी तुझी थोडीशी हे छबी दिसते आम्हाला. आणि हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खरं जर म्हणजे आपली स्वारी 7व्या आसमानावर असते. रिंकूची स्वारी कुठे होती? आणि नाही हे ते बोलतात हे त्यांचं मोठेपण आहे. आपण जवळपासही त्यांच्या खरं तर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला नाही पण कळत. थोडंफार फॉलो करायचा प्रयत्न करतेस स्मिता पाटील यांना कधीतरी? फॉलो असं लुक नाही. वाईज किंवा असं वाटतं कधी कधी? फॉलो नाही, मला ते आवडतात आणि मी त्यांचं पुस्तक वाचलेलं स्मिता आणि त्याच्यामुळे माहिती नाही पण बरेच लोक मला म्हणतात तसे. ते सोशल मीडिया तुझी आवड आहे की गरज आहे? गरज. अभिनय करताना सर्वात अवघड काय वाटतं? म्हणजे काय कठीण वाटतं तुला त्याच्यातली कुठली गोष्ट अभिनय करताना? अरे बापरे, हा विचारच नाही मी कधी केला. कधीच नाही केला. अवघड असं नाही वाटत कारण मेंटली तयार होऊन जातो. पण माझा पहिला दिवस खूप अवघड जातो. मला कॅमेरा समोर उभारलं की असं अजूनही मला तर प्रत्यक्षात बऱ्याच जणांना होतं होतं. तसं. पहिल्या दिवशी मला जरा अवघडल्यासारखं होतं पूर्ण. ऑफ स्क्रीन रिंकू कशी आहे मला एका शब्दात सांगशील? अरे एका शब्दात एका शब्दात. मी तर स्वतःहून म्हटलं की इंट्रोव्हर्ट आहेस का, पण तो तर झाला आता शब्द, आता वेगळा. खूप इमोशनल. आवडतं प्रवासाचं ठिकाण? मी खूप कमी फिरली आहे खरं तर. मी खूप जास्त फिरलेच नाही त्याच्यामुळे झिम्माच्या निमित्ताने फिरली असेल? लंडनला गेलतो सो तिथेही 2 वेळा जाऊन आली. मला कुठे जायचंय की ते मनात आहे, ते तुझ्या बकेट लिस्ट मध्ये आहे की इथे मला वृंदावनला जायचं. ओ वाव, मस्त. बरं, पहिलं प्रेम आठवण की धडा? माझं पहिलं प्रेम माझ्या आईचं आहे, आई बाबा. त्याच्यामुळे ती प्रेमच आहे. ती काही आठवण आणि असतं म्हणजे ती कायम सोबत असलेली. ओके. अभिनयाशिवाय दुसरं असं कोणतं हिडन टॅलेंट तुझ्यात आहे जे माहिती नाहीये बऱ्याच जणांना? खरं तर सगळ्यांना माहिती की मी चित्र चांगलं काढते. स्टारडम स्वप्न होतं की जबाबदारी वाटते आता? म्हणजे स्वप्न आहे की जबाबदारी? ते तसंच राहावं कायम की ती जबाबदारी वाटते स्टारडम आले? ती जबाबदारी म्हणजे मला आता हे कळत नाहीये पण मला एवढंच वाटतं की एवढे लोक तुम्हाला बघतात आणि तुम्ही काहीतरी त्यांच्या समोर घेऊन जाता म्हणजे ती एक जबाबदारीच असते की आपण काही त्यांना दाखवतोय. सैराट 2 आला आणि तुला संधी मिळाली काम करायची, मी विचारेन माझ्याशिवाय सैराट 2 का कराल तुम्ही? कारण पार्ट 1 मध्ये तू गेले दाखवलं नाही होणार. दुसरं काहीतरी ते बाळ मोठं झालेलं दाखवतील आणि मग त्याला पुन्हा त्याच्या आईसारखी नागराजला मी स्टोरी सांगून त्याला त्याच्या आईसारखीच कोणीतरी भेटणार. हो, असं काही होऊ शकतं ना. बरं, सध्या डोक्यात चाललेली एक इच्छा जी तुला इथे सांगायची म्हणजे ती सांगू शकतेस अशी एखादी इच्छा? हा सिनेमा आता सगळीकडे खूप 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 चालावा आणि लोकांना आवडावा. दिग्दर्शकांकडून जास्त वेळा कट येतं तुला की वन मोर टेक येतं? म्हणजे सीन झाला कट की वन मोर टेक? दोन्ही येतं. गरज असेल तेव्हा वन मोर, नसेल तेव्हा कट. सेटवर सायलेंट असलेलं आवडतं तिला की गोंधळ असलेला आवडतो कामा व्यतिरिक्त?
डिपेंड की आपण कुठली फिल्म आणि कुठे आहोत. हॉस्पिटल आणि याच्या शेजारी शूट करत असेल तर असं वाटतं शांतता, पण इतर वेळी चालूच असतो लोकांचा, त्यामुळे ठीक आहे. पॅकअप नंतर झोप की मोबाईल? झोप. ग्रामीण भूमिका की शहरी भूमिका, कशात कम्फर्ट जास्त वाटतो तुला? दोन्ही. कम्फर्ट दोन्हीतही आहे. इमोशनल सीन की ऍक्शन सीन? ऍक्शन एनी टाइम, कशाला रडू. दिग्दर्शकाची प्रशंसा की प्रेक्षकांची टाळी, कशाची भूक जास्त आहे? सेट वरती दिग्दर्शकाची प्रशंसा आणि थिएटर मध्ये गेल्यावरती अर्थात प्रेक्षकांची दाद. वन वर्ड उत्तर सैराट. पहिली फिल्म. अभिनय? आवड. प्रसिद्धी? कळत नाही. अजूनही कळत नाही. भीती? भीती माहित नाही. स्वप्न? खूप आहेत. यश? यश काय म्हणजे नाही माहिती. अपयश? यशाबरोबर येत ते कुटुंब? प्रेम. चाहत्यांबद्दल भावना? खूप आदर. आणि रिंकू राजगुरू? साधी मुलगी. तुमची मुलगी.